आज खऱ्या अर्थाने बाबांना 1 वर्षापूर्वी या परिवारातून जावं लागलेलं आहे. त्यांच्या जाण्यानं या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमात्म्याने या परिवाराला देवो अशी प्रार्थना सर्वात प्रथमतः त्या भगवान परमात्म्याच्या चरणी करतो. खूप मोठा हा भरलेला परिवार आहे आणि या भरलेल्या परिवारातून एक वटवृक्ष रूपी बाप गेलेला आहे आणि वटवृक्ष रूपी बापाच्या जाण्यानं परिवारामध्ये किती दुःख असते हे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. कारण आज खऱ्या अर्थाने ज्यांनी मला आवर्जून फोन करून या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे ते बाबांची चिरंजीव मग गणेश दादा असतील, त्याचप्रमाणे दादा हरिदादा असतील. या परिवाराने या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि सांगत असताना बाबांची पार्श्वभूमी अशी सांगितली की शेतकरी जीवन, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम या नियमाप्रमाणे संपूर्ण आयुष्य खऱ्या अर्थाने त्या काळ्या मातीमध्ये त्यांनी व्यथित केलं आणि या परिवारासाठी आतोनात प्रयत्न केले. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचे काढ करून खऱ्या अर्थाने एवढा मोठा वैभव त्या ठिकाणी बाबांनी आपल्या परिवाराला दिलेला आहे. आणि असाच त्या घरातला एक वटवृक्ष रूपी बाप 1 वर्षापूर्वी हरवलेला आहे आणि ज्याच्या जीवनातून वटवृक्ष रूपी बाप जातो ना दादा, त्याला विचारा की वटवृक्ष रूपी बाप गेल्याचं दुःख जीवनामध्ये नेमकं काय असतं. महाराज, सध्या परिस्थिती अशी आहे, आपण नेहमी आईचे गुणगुणवे गात असतो. आईला अनेक उपाध्या, अनेक उपमा देऊन तिचं गोड कौतुक केलं जातं. आईला मायेचा सागर म्हटलं जातं, आईला प्रेमाची मूर्ती म्हटलं जातं. अनेक उपमा, अनेक उपाध्या देऊन आईचं कौतुक केलं जातं आणि बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. कारण एक लक्षात ठेव महाराज, मंदिरावरती कळस असतो तो सोन्याचा असतो, तो लांबून पाहिल्यानंतर चमचम चमचम चमकत असतो, पण तो कळस रूपी आई आपल्याला नेहमी दिसत असते. पण त्याच मंदिराला उभं करण्याकरता स्वतःला मातीमध्ये गाडून घेणारा तो पायारूपी बाप मात्र आपण सहज विसरून जातो. फार मोठी शोकांतिका आहे महाराज. आईचं कौतुक केलं जातं किंवा आपण लहान असताना जर खेळता खेळता जर पडलो तर रडत रडत आईकडे जातो का बापाकडे जातो? बोला. आईकडे जातो. आपण रडत रडत आईकडे जातो. आई आपल्याला छातीशी लावते, पोटाशी लावते आणि आपण रडत असतो. त्यावेळेला आपल्या बरोबर आईच्याही डोळ्यातून अश्रुधारा गळत असतात. त्यावेळेला बाप देखील तिथे असतो. तो बाप आपल्याला जवळ घेत नाही, छातीशी पोटाशी लावत नाही, उलट आपल्याला म्हणतो नीट खेळता येत नाही का, असं करता येत नाही का, तसं करता येत नाही का, आपल्याला शिव्या देखील घालतो. म्हणून आपली मानसिकता अशी होते, आई आपल्याला जवळ घेते म्हणून आई आपल्या जवळची वाटते आणि बाप आपल्याला जवळ घेत नाही, वरून शिव्या घालतो. म्हणून बाप आपल्याला निर्दयी अंतकरणाचा, कठोर अंतकरणाचा वाटत असतो आणि त्या बापाला मात्र आपण सहज दूर लोटत असतो, दूर करत असतो. पण एक लक्षात ठेवा महाराज, अरे ज्याप्रमाणे आईला डोळ्यांच्या जागेवर देवाने डोळे दिलेत ना, त्याप्रमाणे बापाला देखील देवाने डोळ्यांच्याच जागेवर डोळे दिलेत. फक्त फरक एवढा आहे की जशी आईला रडण्याची परवानगी या डोळ्यातून दिली ना देवाने, तशी बापाला रडण्याची परवानगी या डोळ्यामधून दिलीच नाही महाराज. मग तो बाप रडत नाही का? रडत असतो. फक्त रडणारे डोळे मात्र आतमध्ये असतात आणि तेच रडणारे डोळे मात्र आपल्याला दिसत नाही आणि त्या बापाला आपण निर्दयी कठोर अंतकरणाचा म्हणून मोकळे होतो. पण एक लक्षात ठेवा, नारळ पाहिला ना तुम्ही, नारळ देवाला नेहमी आपण फोडतो. नारळ नारळ हा वरून कठीण असतो, कठोर असतो, पण तोच नारळ फोडल्यानंतर आतमध्ये अमृतासारखं गोड पाणी आणि अमृतासारखं गोड खोबरं देणारा तो नारळच असतो आणि त्याच नारळ रूपी बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. फार मोठी शोकांतिका आहे. अरे फणस वरून काटेरी असतो, पण तोच फणस कापल्यानंतर आतमध्ये अमृतासारखे गोड गरे देणारा तो फणसच असतो आणि त्याच फणस रूपी बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. फार मोठी शोकांतिका आहे. त्या बापाच्या अंतकरणामध्ये मुलांविषयी फार प्रेम असतं हो, फक्त तो व्यक्त करत नाही म्हणून तो बाप आपल्याला निर्दयी कठोर अंतकरणाचा वाटत असतो. कारण बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार असतो महाराज. पडद्याच्या पाठीमागून सर्व काही कृती करणारा तो बाप असतो, पण तो पाठीमागे असतो म्हणून आपल्याला दिसत नाही आणि पडद्याच्या पुढे असते ती आई आपल्याला दिसत असते. अरे आई आपल्याला घास भरवते म्हणून आई आपल्या लक्षात राहते,
पण तोच घास आणण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचे काड करणाऱ्या बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. फार मोठी शोकांतिका आहे. काय करत नाही तो बाप. अरे सर्व काही करणारा तो बापच असतो महाराज. आई आपल्याला घास भरवते, पण तो घास आणण्यासाठी किती काबाड कष्ट करणारा बाप मात्र आपण सहज विसरून जातो. किती प्रयत्न करत असतो. स्वतः त्या ठिकाणी उन्हाचे चटके सहन करत असतो, पण आपल्या परिवाराला कुठल्याच प्रकारचे चटके बसू नये याच्यासाठी जबाबदारी घेणारा केवळ आणि केवळ तो बाप असतो महाराज. त्या बापाच्या अंतःकरणामध्ये मुलांविषयी फार प्रेम असतं. फक्त तो बाप ते प्रेम व्यक्त करत नाही आणि आई ते प्रेम व्यक्त करते म्हणून आई जवळची वाटते. तो बाप प्रेम व्यक्त करत नाही, कारण त्याला माहिती आहे प्रेम जर आपलं व्यक्त जर केलं तर हा लाडाने बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्यावर जी वेळ आली ना, ती वेळ याच्यावर सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तो बाप आपलं प्रेम व्यक्त करत नाही. मारझोड करत असतो तो बाप, टॉर्चर करत असतो, नेहमी बोलत असतो असं करायचं नाही तसं करायचं नाही. नेहमी आपल्या विरोधामध्ये तो बाप बोलत असतो. का बोलत असतो? कारण त्याला माहिती आहे आपण जर याला लाड जर दिले तर तो बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नेहमी टॉर्चर करत असतो, विरोधामध्ये बोलत असतो. पण तो का बोलत असतो? कारण त्याला माहिती आहे जर याला आता सांगितलं नाही तर याचं जीवन बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आतोनात प्रयत्न करणारा तो केवळ आणि केवळ तो बाप असतो महाराज. त्याच्या अंतःकरणामध्ये मुलांविषयी फार प्रेम असतं महाराज. तो प्रेम व्यक्त करत नाही. एका कवीने फार सुंदर वर्णन केलंय किती प्रेम असतंय, तो बाप दाखवत नाही महाराज. किती प्रेम असतंय हो. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी मुभा जन्म उधळल. घडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचे काड करणारा केवळ आणि केवळ तो बाप असतो. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतायत की तो बाप आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी काय करतो. महाराज सुंदर गोड प्रमाण दिलं महाराजांनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी बाळमोणी. अरे स्वतः झिजत असतो आणि आपल्या परिवाराला मात्र आपल्या छत्रछायेखाली ठेवत असतो. म्हणून आतोनात प्रयत्न करणाऱ्या बापाला आपण सहज विसरून जातो महाराज. सर्वात मोठी शोकांतिका आहे. किंवा बाप म्हणजे नेमकं काय असतो हो. मे जून महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे. 12-1चा सुमार असावा. वरून सूर्य तापलेला आहे, खालून डांबरी तापलेला आहे. अनहोनी पायाने आपण त्या रस्त्याने जात असावं. पायाला फोड आलेले आहे, अंग घामाने ओलचिंब झालेला आहे. असह्य वेदना त्या जीवाला होत आहे. पण समोर एखादा वटवृक्ष दिसावा आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत पळत जावं आणि जाऊन त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये उभं राहावं. त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये उभं राहिल्यानंतर जो आनंद होणार आहे ना, तो आनंद म्हणजे आपल्या घरातला आपला वटवृक्ष रूपी बाप जिवंत असतो.
असल्याचा आनंद आहे महाराज. पण तेच मे जून महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे, 12-1चा सुमार असावा. वरून सूर्य तापलेला आहे, खालून डांबरी तापलेला आहे, अंग घामाने ओलचिंब झालेला आहे, पायाला फोड आलेले आहेत, असह्य वेदना त्या जीवाला होत आहेत. पण लक्षात आलं की समोर वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने पळत पळत जावं आणि जाऊन पाहावं तर तो वटवृक्ष मात्र पर्वाच्या वावधानामध्ये कोलमडून पडलेला असावा. आणि मग मात्र त्या कोलमडलेल्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर त्या जीवाला जे दुःख होणार आहे ना, ते दुःख म्हणजे आपल्या घरातला वटवृक्ष रूपी बाप आपल्याला कायमचं सोडून गेल्याचं दुःख आहे तोपर्यंत कळत नाही महाराज, आणि गेल्यानंतर मात्र कधीच मिळत नाही. आज खऱ्या अर्थाने तुमच्या समोर मी एवढं काही जे बोलतोय ना या व्यासपीठावर बसून, ही केवळ आणि केवळ माझ्या वडिलांची कृपा आहे महाराज. कारण ज्या वेळेला माझे वडील भजनाला येत होते ना, त्यावेळेला मात्र मला त्याच्यातलं काही गंध नव्हता. पण वडिलांना जोडीदार नाही म्हणून मला ते शिव्या देऊन का होईना पण नेत होते, आणि मला त्याची गोडी लागली, मला आळंदीला टाकलं. म्हणून तर आज खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर बसून एवढा मोठा मान, एवढा मोठा सन्मान खऱ्या अर्थाने कोणामुळे मिळाला असेल ना, तर फक्त आणि फक्त माझ्या वडिलांमुळे आहे. आणि तेच वडील खऱ्या अर्थाने हा मान सन्मान पाहायला जिवंत नाहीये. म्हणून आहे तोपर्यंत आपल्या वडिलांना कधीच दूर करू नका महाराज. आई वडील हेच आपल्यासाठी फार मोठं दैवत आहे. जीवनामध्ये तुम्ही ना काशीला गेला नाही ना तरी चालेल दादा, नका जाऊ काशीला. काशीला गेला नाही तरी चालेल, कोणत्याच तीर्थाला गेला नाही तरी चालेल, जाऊ नये या मताचा मी नाहीये. पण जर तुम्हाला जाणं शक्य होत नसेल ना, तर कधीच जाऊ नका काशीला, कधीच जाऊ नका पंढरपूरला, जाऊ नका. फक्त आणि फक्त आपल्या घरी आपल्या आई वडिलांची सेवा करा बास. याच्यापेक्षा मोठं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही महाराज. ज्ञानोबा फार गोड बोलतात. सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. किंवा तुकोबारा म्हणतात तुम्हाला काशीला जायची गरज नाही. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. अरे तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे आपल्या घरातला साक्षात आपला बाप आहे, आणि ती रुक्मिणी माता म्हणजे आपल्या घरातली आपली आई आहे. सर्व तीर्थ आजी येथेची ओळली. सगळे दैवत आई वडिलांच्या चरणामध्ये सामावलेले आहेत महाराज. तुम्हाला पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ना, जाऊ नका, जाऊ नये या मताचा मी नाहीये. पण जर तुम्हाला शक्य होत नसेल ना, जाऊ नका. कारण याचं कारण सांगतो. देवाला प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाता येत नाही. देवाला प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाता येत नाही. मग देवाने काय केलंय? स्वतःचं स्वरूप आई वडिलांच्या रूपाने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये निर्माण केलंय. तुकोबारायांनी सांगितले, महाराजांनी प्रमाण दिलंय. तुका म्हणे माय बापी आणि अवघी देवाचीच स्वरूपे. आई वडील हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं दैवत आहे. कुठं जायची गरज नाही. मला सांगा, आता फार ट्रिपाला लोक जातात. आता सध्या फार ट्रिपांचा जमाना आहे. तुमच्यापैकी कोणी काशीला गेलंय का? काशीला गेलंय का कोणी? तुमच्यापैकी कोणी जर काशीला गेला असेल तर बोटवरती करा, इनाम मिळेल त्यांना. मला सांगा मावशी, काशीला कोण आहे? कोण आहे काशीला? कोण? ध्यानात नाही राहिलं, लय दिवस झाले म्हणतात. जाऊ द्या. काशीला काशी विश्वेश्वर भगवान आहे, बरोबर. मला सांगा, काशीला गेल्याने काय मिळतं माहितीये का? फक्त जाऊन आलात ना. काशीला गेल्याने काय मिळतंय? मोक्ष मिळतोय, बरोबर. ज्ञानोबा बोलले ना, मी नाही. मोक्ष देवोनी उदार, काशी होय कीर, बरी वेचावे लागे शरीर तिये गावी. ज्ञानोबा पुढे काय बोलले? काशीला गेल्याने मोक्ष मिळतोय, पण नुसता गेल्याने मोक्ष नाही मिळत. मग
मरावं लागतं तेव्हा मोक्ष मिळतोय. पण तुम्ही तर सुनीसाठी लाटणं पोळपट पण घेऊन आलात. बरोबर आहे का नाही? नातवासाठी ट्रॅक्टर पण घेऊन आलात. मग तुम्ही काशीला गेले होते, मरायला गेले नाही, मोक्ष मिळवण्याकरता गेले नाही. मग तुम्ही फक्त दर्शनाकरिता गेले होते. पण महाराज तुकोबाराय म्हणतायत की तुम्हाला काशीला जाऊन मरून मोक्ष मिळवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला जिवंतपणे मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मी नाही, तुकोबाराय बोलले. माय बाप केवळ काशी, 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 माय बाप केवळ काशी. हे त्याने न जावे तीर्थाची, न जावे तीर्थाची, न जावे तीर्थाची, त्याने न जावे तीर्थाची. पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, परब्रह्म उभे केले. काय म्हटले तुकोबाराया? माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिकाने काही नाही केलं महाराज. कोणती साधना नाही केली, कोणता अष्टांग योग नाही केला. मग काय केलं पुंडलिकाने? काहीच नाही केलं. फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली. आणि एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, जगाचा असलेला मालक वैकुंठ सोडून आला महाराज. वैकुंठ सोडून दिलं ना महाराज. आणि कुठे आला? पुंडलिका आला भेटावया. पुंडलिकाला भेटण्याकरता आला आणि आवाज दिला, हे पुंडलिका, अरे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला जो भगवान ज्याला म्हणतात ना, जैसा का सर्वेश रूप आहे जे तो निर्व्यापार उपरी, तोच विस्तारू त्रिभुवनाचा संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला ज्याला देव असं म्हणतायत ना, तो देव मी तुझ्या समोर उभा आहे. पुंडलिकाने सांगितलं, तू देव तुझ्या घरचा, मी तुला ओळखत नाही. निळोबारा सुद्धा म्हटले ना, देवा मी तुला ओळखत नाही. त्याप्रमाणे पुंडलिकरायाने सांगितलं, देवा मी तुला ओळखत नाही. माझ्यासाठी सगळ्यात मोठा देव कोण असेल ना, तर माझे माता पिता आहे. आणि माझ्या माता पित्यांची सेवा मी करतोय. मला तुझ्याकडे बघायला, तुला पाहुणचार करण्याला मला वेळ नाही. देवाने सांगितलं, पुंडलिका अरे बाबा तुझी सेवा होईपर्यंत मी थांबतो, पण काहीतरी पाहुणचार करशील की नाही? काही पद्धत असते का नाही? पाहुणा आल्यानंतर आपण काय करतो? त्यांना आपल्या घरी पाहुणा आला बाबा तर आपण काय करतो? बसायला टाकतो. त्याप्रमाणे देवाने सांगितलं, मला काहीतरी बसण्याकरता आसन वगैरे देशील की नाही? पुंडलिकाने सांगितलं, माझ्याजवळ तर काहीच नाही. जवळ वीट होती, फिरकवली आणि सांगितलं, या विटेवरती उभा राहा देवा. आणि तो भगवान परमात्मा, जगाचा मालक असलेला तो परमात्मा त्या विटेवरती उभा राहिला. किती दिवस? दिवस नाही, महिने नाही, मग युगे 28 विटेवरी उभा. जगाचा असलेला मालक तो भगवान परमात्मा विटेवर उभा राहिला. की जगाच्या मालकाला विटेवरती उभं करण्याची ताकद कशामध्ये असेल, तर ती माता पित्याच्या सेवेमध्ये आहे. म्हणून आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे महाराज.